जय हिंद मित्रांनो, स्वप्न खाकीचं या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पुण्याचे ग्राउंड कधी होणार आहे, त्याचबरोबर पुण्याचे ग्राउंड कोणत्या कोणत्या ठिकाणी होतील याबद्दल या व्हिडिओ मध्ये माहिती बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा मित्रांनो, पुण्याचे जे ग्राउंड आहेत ते शिवाजीनगर पोलीस हेडक्वार्टरला होणार आहेत। हे जे ग्राउंड आहे फिक्स आहे। आता ह्याच्या व्यतिरिक्त कोणते ग्राउंड आहेत का, तर बघा सध्या तर शिवाजीनगर पोलीस हेडक्वार्टर सोडून बाकीचे ग्राउंड बद्दल काहीच अपडेट नाही। तर तुमचे ग्राउंड हे एका ठिकाणी सुद्धा होऊ शकतात, जे की आता आपण सांगितलं शिवाजीनगर हेडक्वार्टरला हे एका ठिकाणी सुद्धा होऊ शकतात। जर त्यांना ग्राउंड दुसरे घ्यायचे असतील तर मग त्याबद्दल काही अपडेट आली तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देऊ। तर बघा, आता शिवाजीनगर हेडक्वार्टरचे जे ग्राउंड आहे ते कसं आहे, तर ग्राउंड मित्रांनो खूप छान आहे पुण्याचं। तर तुम्हाला तिथं रनिंगसाठी काही प्रॉब्लेम येणार नाही। ग्राउंड हे मातीचं ग्राउंड असल्या कारणाने आणि ग्राउंडमध्ये खड्डे वगैरे सुद्धा काही नाहीत, त्याच्या कारणानं तुम्हाला रनिंग करते वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचे मार्क सुद्धा तुम्हाला चांगले येतील। आणि त्यानंतर जे गोळ्याचे ग्राउंड आहे तिथे 7 ते 8 ग्राउंड आहेत, त्याच्यामुळे तिथे एका ठिकाणी सुद्धा ते भरती घेऊ शकतात। 100 मीटर सुद्धा त्याच ठिकाणी तुमचं होणार आहे। तर बघा, जर त्याने एक ठिकाणी ग्राउंड घ्यायचं ठरवलं तर मग तुमचे जो कालावधी आहे भरतीचा, म्हणजे तुमचे ग्राउंड पूर्ण होण्याचा, तो थोडासा वाढू शकतो। आणि जर समजा त्यांना वाटलं की आम्ही एकापेक्षा अधिक ग्राउंड जर घेतले तर लवकर होईल, तर तुमचे जे ग्राउंड आहे ते लवकरही होऊन जातात। कारण काही जणांचे प्रश्न होते ग्राउंड चालू झाल्यानंतर किती दिवस चालतील, तर ते जर ग्राउंड त्याने जास्त घेतले तर ग्राउंड लवकर संपू शकतात। आणि जर एकाच ग्राउंडवर घ्यायचं ठरवलं तर मग तुमचा जो वेळ लागू शकतो, त्यामुळे तुम्हाला लेखीला सुद्धा वेळ भेटू शकतो। तर बघा, हे झालं ग्राउंडचं। तर दुसऱ्या शिवाजीनगर पोलीस हेडक्वार्टर सोडून दुसरीकडली काही अपडेट आणि नाही। त्या ठिकाणचं जे ग्राउंड आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं ग्राउंड घेतलं जाईल। आता प्रश्न राहिला की 100 मीटर, 1600 मीटर आणि गोळाफेक हे सगळे इव्हेंट हे तिथेच होणार का, तर हो, सगळे इव्हेंट तिथेच होणार आहेत। आणि बघा, तुम्हाला 100 मीटरला चिप लावलं जाईल आणि जे पुण्याच्या ग्राउंडला आहे तर 2 ठिकाणी चिप आहे, ज्या ठिकाणाहून तुम्हाला 100 मीटर स्टार्ट करायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुमचं 100 मीटर एंड होतं, अशा दोन्ही ठिकाणी आहे। आता ह्याचा तुम्हाला फायदा नेमका कसा होईल, तर बघा, ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करतात तिथे चिप असल्या कारणानं तुमचा पाय जेव्हा सेन्सरवरून पडतो त्यावेळेस तुमचे जे टायमिंग आहे तिथं काउंट होतो। मग शेवट जेव्हा एंड होतं त्यावेळेस शिट्टी वगैरे वाजवली जाते, तर त्यानंतर तुमचे काय मायक्रोसेकंद इकडे तिकडे होऊ शकतात। पण आता दोन्ही ठिकाणी जे सेन्सर आहे, दोन्ही ठिकाणी चिप असल्या कारणाने तुम्हाला जे त्याच्यातले मायक्रोसेकंद सुद्धा जाणार नाही। आता मुलांना 100 मीटर पळते वेळेस कोणती चूक करायची नाही। तर बघा, तुम्ही ज्यावेळेस 100 मीटर रनिंगला उभे राहता त्यावेळेस काही जणांना वाटतं, आता भरपूर मुलं नवीन सुद्धा असतात, काही जुने सुद्धा असतात, पण काहींना 100 मीटर रनिंग करते वेळेस स्टार्ट जिथून होतो त्या लाईनवर पाय ठेवतात। जसं की पाय आपण जेवढं पुढे ठेवलं तेवढं आपला टायमिंग कमी लागतो असं त्यांना कदाचित वाटत असेल। पण मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस 100 मीटर रनिंग मारणार आहे तिथं त्यावेळेस तुम्हाला 5 ते 10 मीटर लांबून रनिंग करायचे आहे। आता बघा, तुम्ही ज्यावेळेस 5 ते 10 मीटर लांबून पळता त्यावेळेस तुम्हाला ग्रिप भेटते आणि तुम्हाला ते ग्रिप भेटल्यामुळे ज्यावेळेस तुमचा पाय सेन्सरवरून जातो तेव्हाच तुमचे टायमिंग काउंट होतो, तोपर्यंत टायमिंग काउंट होणार नाही। मग ह्याला तुम्हाला लांबून पळाला तर त्याची काही प्रॉब्लेम होणार नाही, उलट तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो की तुम्ही जर लांबून पळाल तर तुम्हाला तिथपर्यंत जाऊपर्यंत चांगली ग्रिप भेटते आणि तुमचे काही मायक्रोसेकंद तुम्हाला कमी टायमिंग लागू शकतो। तर बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला 100 मीटरची रनिंग करायची आहे आणि दोन्ही ठिकाणी तुम्हाला चिप असल्या कारणाने तुमचं टायमिंग व्यवस्थित येईल। त्यानंतर आता ग्राउंड कधी होतील, पुण्याचे ग्राउंड कधी स्टार्ट होतील, तर बघा मित्रांनो, पुण्याचे ग्राउंड हे जानेवारीच्या एंडिंगमध्ये ते फेब्रुवारीच्या स्टार्टला होण्याची खूप शक्यता आहे।
तशी काही अजून अपडेट सुद्धा आली नाही, पण जर अपडेट आली तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू. पण जे ग्राउंड आहेत, ग्राउंडची तयारी वगैरे झालेली आहे. आता जो हे 20 जानेवारीपासून ग्राउंड सुरू होणार आहे, तर ह्या 20 जानेवारीपासून जो ग्राउंडचा काळ आहे त्यामध्ये एकाने एका जिल्ह्याचे ग्राउंड सुरू होणारच आहे. आता पुण्याचे सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंग पर्यंत स्टार्ट होतील आणि त्यानंतर किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टला होऊ शकतात. तर तुम्ही जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या तयारीने राहा आणि अशी आपल्याकडे काही अपडेट आली तर आपण लवकरच तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.